जर हे सत्य असते, फायनल असते, तर चौथ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात गीता ज्ञानदाता असं म्हणाले नसते की आणखी विस्तारानं तिथं लिहिली आहे. आता आणखी विस्तार काय राहिला? जे काही म्हणायचंय ते विस्तारानं यात लिहिलंय, सांगून ठेवलंय. आता पहा, अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये म्हटलंय, यात एक शब्द आहे, एवं बहुविध यज्ञ विततः ब्रह्मणमुखे. हा ब्रह्मणे शब्द आहे इथे चौथ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात. कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. विमोक्षसे. आता काय सांगतात? आता ब्रह्मणे मुखेचा जो अर्थ आहे, ब्रह्मणे मुखे आपल्याला पाहायचा आहे. यांनी अनुवाद चुकीचा केलाय. एवं म्हणजे या प्रकारे. खूप प्रकारचे यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, यांनी वेदांची वाणी असं केलंय. हे चुकीचं केलंय. ब्रह्मणे मुखेचा अर्थ लिहायचा होता सच्चिदानंद घनब्रह्मांच्या वाणीमध्ये विस्तारानं सांगितलंय. त्या सर्वांना तू कर्मजान म्हणजे कर्मांनी, शारीरिक क्रियांनी संपन्न होणारा जाण. नाम उठत नाम बैठत नाम सोत जागवे, नाम खाते नाम पिते नाम शेती जागवे लागवे, ही क्रिया आहे त्यात. विद्धी ताण, विधी जाण, त्यांना जाण. अशा प्रकारे तत्वाने जाणून त्याच्या अनुष्ठानद्वारा तू कर्मबंधनातून सर्वथा मुक्त होऊन जाशील. आता हे पाहायचं आहे आपल्याला. हे चुकीचं केलं, यांनी बेईमानी करून ठेवली. इथे लिहायला हवं होतं सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या वाणीने. आता आपल्याला दाखवतो. सर्व यातच श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये यामध्ये आहे, ओम तत्सत इति निर्देश है ब्रह्मण तिर्विध समर्थ. ब्राह्मणा तेन वेदाच यगा जय विहिता पुरा. ओम ओम तत् तत् सत सत. इति म्हणजे हे त्रिवेद म्हणजे 3 प्रकारचे. ब्रह्मणे मुखे, ब्रह्मणे सच्चिदानंद घनब्रह्मचे. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म. हा इथे अगदी बरोबर यांनी अनुवाद केलाय. त्याचं नाव सांगितलं आहे. आता पुण्यात्म्यांनो, इथे गीतेच्या अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये एकतर ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली की गीता ज्ञानदात्यापेक्षा हे सच्चिदानंद घनब्रह्म कोणी वेगळे आहेत, सुप्रीम पॉवर, स्मृत शक्ती. आणि त्याचं मंत्र आहे ओम तत्सत. हे 3 मंत्रांचे आहे. तर एकतर आमच्या पवित्र गीतेतून आम्हाला हे कळलं की ती कोणती साधना करायची आहे, ते कोणते मंत्र आहेत ज्याचा जप केल्यावर मोक्ष प्राप्ती होते. आणि दुसरं, आपण त्या महापुरुषांकडून पुरावा घेऊ ज्यांना आपण मुक्त मानतो, आणि ज्यांचा हा अन्य संत पंथ, त्या महापुरुषांचाही पुरावा घेऊ की ते पार होऊन ते महापुरुषांची वाणीही घेतात. तर त्यांनीही कोणते मंत्र जप केले, मग हा सगळा रस्ता साफ होऊन जाईल, शंका समाप्त होऊन जाईल. शंका समाप्त झाली, भगवान मिळाले, मग तर क्रिया करणं बाकी राहिलं. आणि ती क्रिया इतकी सोपी आहे. चालता फिरता उठता बसता देवाचं कधीही कितीही भजन करा, काम करता करता आणि अंतिम श्वासापर्यंत साधना करायची. भगवान बरोबर घेऊन जातील तुम्हाला सतलोकात. आता पहा, आता आपण पुन्हा आलो अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 वर. आता यात आहे, या प्रकारे खूप प्रकारच्या यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानाची माहिती ब्रह्मणे मुखे इथे लिहिलं आहे. ते सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये विस्तारानं सांगितलं आहे. या सर्वांना तू कर्मजान म्हणजे शारीरिक क्रियांद्वारा संपन्न होणारे जाण. अशा प्रकारे तत्वाने जाणून त्यांच्या अनुष्ठानद्वारा तू कर्मबंधनातून सर्वथा मुक्त होऊन जाशील. या
गीताध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32चा सारांश आहे की गीता ज्ञानदाता सांगतोय की एक सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये जे त्या सच्चिदानंद घनब्रह्मने म्हणजे परमक्षर ब्रह्मने पूर्ण परमात्म्याने येऊन आपल्या मुखकमलातून जे ज्ञान दिले आहे ती वाणी मुखे म्हणजे मुखकमलातून उच्चारित वाणीमध्ये मुखातून बोलल्या गेलेल्या त्या ज्ञानामध्ये त्या विस्ताराने सांगितलं आहे आणि ते जाणल्यानंतर मग पूर्ण रूपाने सर्व प्रकारे तू सर्व कर्मातून मुक्त होऊन जाशील. आता पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान आहे जी सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे. हा सूक्ष्म वेद आहे, 5वा वेद आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.